मॅचच्या दिशेनं सध्या तरी सामना आपल्याला पाहायला भेटेल. आदेश बॉईज त्र्यंबकेश्वर त्यांच्या विपक्षामध्ये डोलारा संघ. आदेश बॉईज संघानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि सध्या तिथून आता बॅटिंग करतील ते म्हणजे डोलारा संघ. डोलारा संघाची बॅटिंग ऑर्डर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. साहिल कचरे आणि त्याच्या सोबतीनं साहिल कोठे आलाय पाहूया. दोन्ही साहिल आपल्याला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी पाहायला भेटतील आणि गोलंदाजी मार्कवरती अर्थातच माऊ असेल आता गोलंदाजीसाठी. इथून मैदानाच्या आतमध्ये आता माऊ कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तो करेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. सध्या तरी सामना रफ अँड टफ होईल यात मात्र काही शंका नाहीये. सध्या स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला जाऊया मॅचच्या दिशेनं. सध्या तरी सामना तो मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. गोलंदाजी मार्कवरती 5 षटकांची लढत असेल फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि इथून आता पहिला संघ ठरलाय तो म्हणजे गंगाधर ज्युनियर संघ फायनल मध्ये दाखल झाला. आणि आता इथून मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू वरबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न साहिल कोठेचा. त्यानंतर चेंडू निघाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि त्यानंतर आता इथून आपल्याला पाहावं लागेल ते म्हणजे अर्थातच एक धाव आली आहे पहिल्या चेंडूवरती. आता पुन्हा एकदा डावखुरा हाताचा बॅटर तो आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्राईक एंड वरती आपण साहिल कचरेला आपण पाहू शकाल. अगदी मागचा सामना आदेश बॉईजनं काय खतरनाक जिंकला होता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आणि त्या कारणास्तव आता आपल्याला हा सामना कशा पद्धतीचा पाहायला भेटेल. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत आणि दोन्ही संघ बलाढ्य असल्या कारणास्तव इथून मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत होईल ती मात्र यात मात्र काही शंका नाहीये. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सध्या तरी आपण पाहता स्ट्राईक एंड वरती आता साहिल कचरेला आपण पाहू शकाल. एक चेंडूवरती एक धाव मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात आली आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती योगेश माऊला पाहू शकाल. पाहूया योगेश माऊ कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. हो पहिला चेंडू ब्लॉकवर पद्धतीचा तिथे चांगले क्षेत्ररक्षण आहे आणि त्या कारणास्तव इथून आता आपल्याला पाहायला भेटेल म्हणजेच अर्थातच हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आला. साहिल कसरे होता त्या ठिकाणी खेळ करण्यासाठी. नॉट सेकंड वरती साहिल कोठे असेल. चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला भेटते माऊचा. तिसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस देखील मात्र त्या ठिकाणी आता थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. नितीन काळे आला चेंडूवरती आणि त्यानंतर इथून आता एकच धावेवरती ते समाधान मानावं लागेल. या एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थातच 2 या आकड्यावरती 2 धावा आहेत. स्कोर कार्डवरती चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. 5 षटकांची लढत आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना कशा पद्धतीचा रंगेल मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेनं. षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती साहिल बॅटर. ओ शपल झालाय ऑन साईडला उडवलाय सध्या तरी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू खूप वेगानं ट्रॅव्हल होतोय आणि त्यानंतर इथून आता साहिल कोथेच्या बॅटमधून हा येतोय खणखणीत असा चौकार येतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल डोलारा संघाची कारण तर आता 4 चेंडू नंतर धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे 6 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये अगदी आदेश बॉईज त्र्यंबक संघाने इथून 83 धावा चेस केल्या होत्या. एक चेंडू राखून त्यांच्यासमोर आता मोठं लक्ष ठेवावं लागेल कारण तर चांगला सामना त्यांनी देखील इथून मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. नितीन काळे असेल जीवननं देखील चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये नितीन काळेनं मॅच अगदी कव्हर केली आणि त्यानंतर जीवननं मॅच जिंकून दिली. तर दोघं खेळाडूंचं देखील कौतुक झालं. जाऊया मॅचच्या दिशेनं. सध्या तरी आपल्याला सामना ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. सुरू आहे. 6 धावा झाल्या स्कोर कार्डवरती आणि 4 चेंडू आतापर्यंत माऊशी आपल्याला पाहायला भेटतात. इथून आता बॅटर कशा पद्धतीचा खेळ ते मैदानाच्या आतमध्ये करतील. षटकातील पुढचा बॉल पाहूया. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आता बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6 धावा आहेत स्कोर कार्डवरती. हो चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं यावेळेस. लोवर फुल टॉस चेंडू सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आता साहिल कोठे थोडासा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅकफुटला पाहायला भेटतोय कारण तर इथून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न तसा देखील आहे आणि माऊ देखील चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू परिपूर्ण झालेत आणि 6 धावा त्यानं खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये.
म्हणजेच चांगला खेळ सध्या तरी तो दाखवतोय. या पुढील षटकातील पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय माऊ. हो, यावेळेस खूप चांगल्या पद्धतीचा मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईट आहे, अन्यथा कारणास्तव एक धाव ती स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 7 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे भाऊ या गोलंदाजाचा. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस अडवा बाटनं चांगला इथून प्रत्युत्तर दिलंय. फटका चाललाय तिथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. खणखणीत असा चौकार पाहायला भेटतोय साहिल कोथेच्या बॅटमधनं आणि पंचांचा इशारा आलाय की षटक समाप्त झालंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल आखूड डबाचा हा चेंडू होता, त्यावरती पुरेपूर फुल अँड सक्सेसफुल फटका पाहायला भेटला आणि त्या कारणास्तव इथून मैदानाच्या बाहेर चाललाय बॉल. आणि त्यानंतर एक षटक समाप्तीनंतर 11 धावा आपल्याला सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. चांगला सामना तो मैदानाच्या आतमध्ये इथून रंगताना पाहायला भेटेल. जाऊया मॅचच्या दिशेने आता. आपण पाहू शकाल डोलारा संघ सध्या तरी एक षटक समाप्तीनंतर 11 धावांवरती आहे. आता जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना कशा पद्धतीचा रंगेल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी ही लढत आपण पाहू शकाल. षटकातील पुढचा बॉल, पहिलाच बॉल इथून आखूड डबाचा होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता इथून सध्या तरी साहिल कचरेचा. आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धावा पाहायला भेटतील, त्या म्हणजेच अर्थातच एकच धाव भेटेल. या एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या आज जाऊन पोहोचली ती अर्थातच 12 या आकड्यावरती. सेमीफायनल 2 लढत सध्या तरी सुरू आहे. पहिला सेमीफायनल 1 रंगली, त्यामध्ये अगदी गंगाधार संघानं बाजी मारली, तो देखील फायनलच्या सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय मेगा फायनलच्या लढतीमध्ये. आणि तदनंतर आता हा सामना कशा पद्धतीचा मैदानाच्या आतमध्ये रंगेल याचं देखील चित्र फार जवळून अनुभवायला प्रेक्षकांना राजाला भेटतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र तडाखा दिलाय. बॉल हवेत आहे, चेंडूने अगदी आकाशाला गवसणी घालली. अक्षय कोठे सोडणार नाहीये जेल. संपलाय खेळ सध्या तरी साहिल कोथेचा. इथून विकेटचं पतन आलंय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सामना कशा पद्धतीचा रंगेल मैदानाच्या आतमध्ये. योगीराज दाखल झालाय. योगीराज देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्यासाठी आता हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डोलारा संघाने यंदाच्या हंगामामध्ये देखील खूप प्रभावित केलं आहे. सातत्यानं मात्र यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगल्या प्रदर्शन त्यांच्या संघानं दाखवलाय. अगदी बोखाडा तालुक्यातील एक पातब्बर संघ आहे आणि आज तो इथून सामुंडीच्या क्रीडांगणावरती खेळ करतोय. सुपर 4 मध्ये दाखल झालाय आणि आता त्यांची सुपर 2 मध्ये जाण्याची लढत पाहूया. आदेश बॉईज संघ की मात्र इथून डोलारा संघ आता 2 हात करताना आपल्याला पाहायला भेटतील. योगीराजसाठी हा तिसरा चेंडू. आखूड डबाचा चांगला फटका खेळला योगीराजनं. आखूड डबाचा होता, त्यावरती पुरेपूर फायदा. करणनं चेंडू अगदी सीमारेषेकडे जाताना रोखण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून भेटतील 4. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या हाती मात्र जाऊन पोहोचली. अर्थातच आपल्याला 16 या आकड्यावरती पाहायला भेटेल. इथून मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आडवा बाटनं चांगला फटका सजवलाय. तिथून डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीचा गॅदर करे, लक्ष आलाय. आणि त्यानंतर अक्षय तिथून मैदानाच्या आतमध्ये आता एकच धावेवरती थांबवलंय. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 17 या आकड्यावरती. 17 धावा आहेत तब्बल. स्कोर कार्ड वरती चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये तो रंगताना आपल्याला पाहायला भेटतोय. सध्या तरी ऑन स्क्रीन वरती
हे चित्र आपल्याला दाखवलं जात आहे. अगदी 3 कॅमेराने हे क्षणचित्र या क्रीडांगणावरती टिपलं जात आहे. सध्या तरी आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट सध्या तरी दाखवलं जातं. ITC लाईव्ह इंडियाचं कौतुक करावं लागेल. बॅट्समन सध्या तरी फ्रेम मध्ये आलाय. आपण पाहू शकाल साहिल मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस चांगला तडाखा बॅटच्या मधोमध रडार मध्ये आणि त्यानंतर चेंडूला ठेवणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पार. साहिल कचरेचा हा तडाखा पॅरलल षटकार. स्लॉट मध्ये आला आणि त्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये हा चेंडू सीमारेषा पहार. इथून आता मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. जाता जाता इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर आता साहिल कचरे बॅक टू द डगआउट. 2 षटक समाप्तीनंतर डोलारा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल 23 धावा. नंतर 2 गडी बाद. जाऊया बॅश कडे. अगदी चांगल्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट सध्या तरी 3 कॅमेराने हे क्षणचित्र टिपलं जात आहे. बॅट्समन ज्यावेळी फ्रेम मध्ये येतो त्यावेळेस देखील बॅट्समनला दाखवलं जात आहे. सध्या तरी ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल योगीराजला सध्या तरी तो दुसऱ्या कॅमेराने जो टिपला जातो. आणि त्यानंतर आता गोलंदाजी मार्ग वरती कल्पेश आलाय. कल्पेश आता कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. इथून योगीराज आणि सूरज ही जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आता खेळ करण्यासाठी ओळखली जाते. चांगले खेळ ते मैदानाच्या आतमध्ये करतात. तिसऱ्या षटकातील हा पहिला बॉल आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न होता सध्या तरी योगीराजचा, परंतु मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग डाऊन द ट्रॅकचा फटका तो सजवायचा होता आणि त्या कारणास्तव इथून आता मैदानाच्या आतमध्ये तो निर्धाव चेंडू खेळतोय. निर्धाव चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये खेळल्या कारणास्तव आता पाहावं लागेल पुन्हा एकदा कशा पद्धतीचा सामना तो मैदानाच्या आतमध्ये रंगेल. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत आणि त्या कारणास्तव इथून आता चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती बॅटर. हो यावेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता योगीराजने. इथून मात्र एकच धावेवरती सध्या समाधान मानावं लागेल आणि त्या कारणास्तव इथून आता आपल्याला पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये एकच धाव आली आहे. 24 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. 2 गडी बाद झालेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजेच अर्थात सूरज आलाय. नवीन बॅटर इनाट 4 नंबरवरती सूरज पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजेच कल्पेश या गोलंदाजाचा. कल्पेश आता कशा पद्धतीचा मैदानाच्या आतमध्ये सामना करेल जाऊया मॅचच्या दिशेनं. कल्पेश तू सूरज. हो स्लॉट मध्ये ताकद आहे या फलंदाजाकडे. तिथून मात्र इथून आता कोरडेकडनं झाली आहे चुकी आणि त्या कारणाचा चेंडू तिथून अडवलाय. अक्षय कोरडे थोडासा मैदानाच्या आणि त्या कारणास्तव इथून आता आपल्याला पाहावं लागेल ह्या भेटतील 2 धावा. 2च्या मदतीनं धाव संख्येमध्ये देखील आता वाढ होईल. बे कॅमेरामॅनला देखील विनंती करेन की प्रेक्षक राजा तो टिपायचा आहे. तिथून आता सर्वकडीचं प्रेक्षक राजा टिपायचा आहे कारण तर या स्पर्धेचं अगदी महत्व म्हणजे प्रेक्षक राजा आहे आणि प्रेक्षक राजा देखील आता या कॅमेरामध्ये क्षणचित्र टिपलं जाईल त्यांचं देखील. हो स्लॉट मध्ये येण्याचा प्रयत्न नाही करत आहे चेंडू आणि त्या कारणास्तव इथून सूरजला चकमा दिलाय मैदानाच्या आतमध्ये. तर आता इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 26 धावा आहेत सध्या तरी स्कोर कार्ड वरती. चांगला सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. षटकातील पुढचा बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तयार होईल. कल्पेश तिथून स्ट्राईक वरती आता सूरज. सूरज सध्या तरी गोलंदाजी मार्क. हो इथून फटका फसलाय डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक कल्पेश करणार नाहीये चुकी.
इथून मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंच षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आणि तदनंतर आता जाऊया बॅटच्या दिशेने कशा पद्धतीची रंगतदार स्थिती आणि रंगतदार लढत ती मैदानाच्या आतमध्ये होईल. तर आता स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला भेटेल. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये प्रमोद आलाय नवीन बॅटर रिनॅट 5 नंबर वरती. प्रमोदला आपण पाहू शकाल. प्रमोद टू कल्पेश षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा तयार. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळलाय सध्या तरी रनआउटच्या स्वरूपात. इथून बॅटर डायरेक्ट हिट काम 25 आहे बॉस. आणि नंतर आता इथून प्रमोद बाद झालाय. नाही झाली. इथून मैदानाच्या आतमध्ये 3 षटक समाप्तीनंतर 26 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. करण आलाय गोलंदाजी मार्क वरती सध्या तरी. इथून 3 षटकांचा खेळ संपलाय. इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता गोलंदाजी मार्क वरती करण आलाय. पाहूया करण मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीचा खेळ तो इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये करेल. 26 धावा आहेत सध्या तरी स्कोर कार्ड वरती. सध्याच्या घडीला 4 गडी बाद झालेत योगीराज आणि इथून आता हेमंत ही जोडी. हेमंत स्ट्राईक एंड वरती असेल सध्या मैदानाच्या आतमध्ये. तर जाऊया बॅटच्या दिशेनं करण. पाहूया करण कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल. हो यावेळेस अडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न होता हेमंतचा, परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आता हे क्षणचित्र आपल्याला वेगळं पाहायला भेटतंय की हा चेंडू डॉट आहे आणि या डॉटच्या मदतीनं धावसंख्या ती मात्र हल्ली जात नाही. आतापर्यंत 26 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 4 गडी बाद जरूर झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्या कारणास्तव सध्या ही आपण ऑन स्क्रीन वरती ही जोडी पाहू शकाल कशा पद्धतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. आडवा बाटणा फटका सजवला आहे परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि अक्षय कोरडे नाही करणार चुकी. इथून हेमंतला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. इथून धावसंख्या आपल्याला 26 या आकड्यावरती पाहायला भेटते. 5 गडी बाद झाले. 4थ्या षटकातील 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये तातू आलाय. तातू कशा पद्धतीचा खेळ करेल. ओहो इथून आता बॅटची कडा होती जरूर परंतु झेल तो मैदानाच्या आतमध्ये सोडला आणि त्या कारणास्तव इथून हा चेंडू देखील डॉट आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्या 4थ्या षटकातील इथून 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ते पाहायला भेटतील. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय खऱ्या अर्थानं. षटकातील पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आता कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. जाऊया. आतापर्यंत करणनं 3 चेंडू चांगल्या पद्धतीचे हाताळलेत. षटकातील 4था बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर वन इथून पिक करू शकत नाहीये खऱ्या अर्थानं आणि त्यानंतर आता पाहावं लागेल. हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. या डॉटच्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता काहीशी वाढ होत नाहीये. चेक करायचं आहे. यस 26 धावा आहेत स्कोर कार्ड वरती.
वाईट आहे पंच. यस वाईट बॉल असेल आणि 3 बॉल झाले ना पंच. यस धावसंख्या 27 या आकड्यावरती. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती तातू. हो तातूचा मोठा तडाखा देण्याचा प्रयत्न असेल. समोरच्या दिशेनं खूप वेगानं धाव घेतली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्या कारणास्तव इथून आता 2 धावा खूप चांगल्या पद्धतीच्या पूर्ण होतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या ती मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 29 धावा होतील स्कोर कार्डवरती. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ तो इथून दाखवला जातोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं कशा पद्धतीचा हा सामना. हो यावेळेस मात्र खोलादला होता खोलादला परंतु इथून बॅटरला काहीसा समजत नाहीये आणि त्या कारणास्तव इथून आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच अर्थातच आपण पाहू शकाल षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल तातू या बॅटरसाठी. आतापर्यंत 29 धावा आहेत सध्या तरी स्कोर कार्डवरती. जाऊया मॅचच्या दिशेला कशा पद्धतीचा हा सामना तो आपल्याला पाहायला भेटेल. तातू स्ट्रायकेंवरती इथून त्रिफळा बाद होईल. करणचा हा चेंडू म्हणजेच विकेट आली आहे. आता नवीन इथून बॅटर आला हरीश पाहू शकाल. आता योगीराज शेवटच्या षटकामध्ये असेल. 29 धावा सध्या तरी आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला भेटतील मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी बारवरती सध्या तरी आपल्याला गोलंदाज पाहायला भेटेल तो म्हणजेच अर्थातच आपण पाहू शकाल कल्पेश आलाय. इथून मैदानाच्या आतमध्ये आता हा चेंडू वाईट आलाय पंचांचा इशारा. वाईटच्या मदतीने आता धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 30 या आकड्यावरती. 30 धावा आपल्याला सध्या तरी स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने सध्याच्या घडीला. इथून डंगावरती हा चेंडू आपण पाहू शकाल योगीराजच्या जाऊन हाताळला. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि त्यानंतर आता रनआउटच्या स्वरूपात बॅटर नक्कीच बाद होईल. हरीशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावसंख्या ती मात्र 1 या आकड्यानं वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच अर्थातच आपण पाहू शकाल 31 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला भेटतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने 31 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये योगीराजचा आणि त्यानंतर योगीराज देखील आता थोडासा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खामोश पाहायला भेटतोय. 2 चेंडू परिपूर्ण झालेत. 4 चेंडू शिल्लक आहेत अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. सामना कशा पद्धतीचा रंगेल हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. षटकातील पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी हाताळेल. पाहूया कशा पद्धतीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. हो यावेळेस फुल टॉस अगदी समोर कनेक्शन झालंय चांगल्या पद्धतीचं परंतु तिथून दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न तो चांगल्या पद्धतीचा असेल आणि त्या कारणास्तव इथून आता मिलिंदला देखील परतावा लागेल. 8वा धक्का लागेल इथून आता डोलारा संघाला. चला बॅटर लवकरात लवकर
षटकातील पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये हो खोलातला समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय तिथून समोरच्या दिशेनं नितीन आलाय चेंडू खाली आणि त्यानंतर इथून आता दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न आता क्षेत्ररक्षकानं केली आहे चुकी मैदानाच्या आतमध्ये इथून आता 2च धावेवरती सध्या तरी समाधान मानावं लागेल आणि 2 धावेनंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 34 या आकड्यावरती अजून देखील कल्पेशचे मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू शिल्लक असतील जाऊया मॅचच्या दिशेनं हो यावेळेस फटका फसलाय डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक इथून जीवन मैदानाच्या आतमध्ये झेल टिपण्यासाठी सज्ज झाला आणि 9वा धक्का लागलाय डोलारा संघाला या स्पर्धेसाठी आपल्याला प्रथम पारितोषिकाचे मान्यवर लाभलेले आहे ते भरतभाऊ गुंड त्यांचे सुद्धा येथे आगमन झालेले आहे आणि येथे ते सामन्याचा आनंद लुटत आहेत तसेच आपल्याला जे पारितोषिक दिलेले आहे ते खरुलीचे गणेश आयर युवक बिझनेसमॅन त्यांचे सुद्धा येथे पॅव्हलियनमध्ये आगमन झालेलं आहे आणि ते या सामन्याचा आनंद लुटत आहेत जाऊया सामन्याकडे वळूया सामन्याकडे आता येतो तो नवीन बॅटर दीपक एक अष्टपैलू ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा प्लेयर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली या सुपर 8 मध्ये आणि सुपर 4 मध्ये डोलारा संघाला पोहोचवण्यासाठी तो दीपक पाहूया नक्कीच या चेंडूवर काय करतोय नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने तडवलेला चेंडू पाहूया नोमिया लँड्स मध्ये पडलेला चेंडू जातो सीमारेषेकडे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतील पाहूया आणि मला वाटतं 1 ते 3 धावा काढण्यात यशस्वी झालेला आहे तो डोलारा संघ पाहूया चौथ्या धावेसाठी धावत आहेत आणि चौथ्या धावेसाठी धाव बाद झालेला आहेत इथून आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती आणि 38 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय तर चला डोलारा संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण ते मैदानाच्या आतमध्ये सजवण्यासाठी सज्ज व्हा लहान लहान मुलं देखील या सामन्याचा आनंद घेतात आणि तिथून पॅव्हलियनच्या स्वरूपात देखील लहान थोर मोठे वरिष्ठ मंडळी देखील या स्पर्धेचा आनंद घेतात सध्या तरी त्यांना देखील ऑन स्क्रीनवरती दाखवलं जात आहे प्रेक्षक राजा देखील उन्हाचा तडाखा वाढलाय सावलीला बसून देखील या मॅचचा आनंद घेत आहे कारण तर आपण पाहू शकाल
सामोंडी खाडाची वाडी भव्य दिव्य क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट या स्पर्धेचा आजचा मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये प्रेक्षक राजाने देखील खूप सध्या तरी ती बाईक देखील दाखवली जाते, तिचा आवाज येत होता. इथून आता आपण पाहू शकाल 30 चेंडू 38 ची गरज असेल. 2 सलामीवीर बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संकट मोचक आणि घातक आणि विध्वस्तक सध्या तरी नितीन काळे दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये अगदी 12 चेंडू 40 ची गरज असताना अगदी 20 धावा त्यानं ठोकल्या आणि त्यानंतर जीवन आला आणि जीवन सामना जिवंत केला आणि आदेश बॉयज संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय. माननीय श्री राजूबाबा गारे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या वधून सुस्वागतम अगदी सामोंडी खाड्याची वाडी या अगदी क्रिकेट संघाकडनं त्यांचं सहर्षमय हार्दिक स्वागत. राजूबाबा गारे, जर तुम्ही आला असाल तर कमिटीमध्ये येऊन संपर्क साधायचा आणि इथून स्टेजवरती बसून स्थानपान होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. 30 चेंडू 38 ची गरज. स्ट्राईकेटवरती आपल्याला माऊ पाहायला भेटेल, अर्थातच माऊ आणि इथून गोलंदाजी मार्कवरती सध्या तरी हेमंत आलाय. पाहूया हेमंत मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीची कामगिरी करेल. आखू डबाचा हलक्या हातानं कट केलाय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आणि इथून झाली चुकी. एकच धावेवरती सध्या तरी समाधान मानावं लागेल. या एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता वाढ होईल आणि स्ट्राईकेटवरती सध्या तरी ऑन स्क्रीनवरती दाखवला जात आहे तो म्हणजेच अर्थातच तो सातत्यानं मात्र मेहनत करत राहिला आणि आज त्याचं मेहनतीचं फळ सध्याच्या आपण नितीन काळेला पाहू शकाल. नितीन काळे हा सध्या खूप फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅटिंगमध्ये त्याचा सराव आणि त्याची मेहनत खूप आपल्याला पाहायला भेटते. तोच बॅटर सध्या तरी त्र्यंबकेश्वरचा वंडर बॉय आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे अर्थातच नितीन काळेला आपण पाहू शकाल. डावखुराताचा बॅटर दुसरा चेंडू खेळण्यासाठी इथून फ्लिक केला हलक्या हातानं आणि पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीसाठी. 1 बाउंस चेंडू सीमारेषा पार. हा येतोय खणखणीत तसा चौकार. माननीय श्री युवराज भाऊ गारे यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय, तर कमिटीकडून त्यांचं देखील सहर्षमय हार्दिक स्वागत. आता तुम्ही आला असेल तर कमिटी मध्ये बसायचं आणि माझा आनंद घ्यायचा. नितीन अगदी प्रेक्षकांचं चौकारानं स्वागत केलंय. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू चौकार खेचलाय नितीननं. यावेळेस नितीनला तुम्ही असा चेंडू टाकू शकत नाहीये आणि त्यानंतर हा येतोय मैदानाच्या बाहेर. पंच चौकार आहे की षटकार. चार धावा आहेत. बॅक टू बॅक 2 ठोकलेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आखूट डबाचा चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये नितीन काळेला टाकू शकत नाहीये कारण तर हा त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे आणि चेंडू सीमारेषा बाहेर गेला. 38 धावा बनवायच्या आहेत. 9 तर बनल्या. 3 चेंडूवरती नितीननं 2 ठोकले. 2 ते 2 चौकार. षटकातील पुढचा बॉल हेमंत गोलंदाजी ट्रॅकवरती. सन्मान दिला देखील अगदी हे गरजेचं होतं कारण तर खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूचा अगदी इथून सन्मान देणं देखील गरजेचं असतं. सेन्सिबल क्रिकेटर आहे नितीन काळे, तो देखील चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. 9 धावा आहेत सध्या तरी स्कोर कार्डवरती मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आता मात्र सन्मान नाही. आता स्लॉट मध्ये आला आणि आता चेंडू सीमारेषा पार गेलाय. षटकार. षटकार आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये स्लॉट मध्ये आल्यानंतर पार्किंग प्लॉट मध्ये अगदी रडार मध्ये आला तर चेंडू सीमारेषावर पाचच पाठवतो. माननीय श्री प्रशांत भाऊ बोराडे यांचं देखील इथे शुभागमन झालंय, तर कमिटीकडून त्यांचं देखील सहर्षमय हार्दिक स्वागत. नितीन साठी पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून आता थांबवलं गेलं आणि इथून आता षटकाला होईल थोडीशी मैदानाच्या आतमध्ये समाप्ती झाली. एक षटक समाप्तीनंतर आता षटक समाप्त झाले आणि एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला 15 या आकड्यावरती पाहायला भेटेल. 15 धावा आहेत सध्या तरी या स्कोर कार्ड वरती ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. चांगला सामना तो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय.
दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत आणि बलाढ्य संघांमध्ये अशाच पद्धतीच्या लढती त्या मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं होत असतात. आणि आता पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठल्यात. आता स्ट्राईक एंडवरती भाऊ आलाय गोलंदाजी बारवरती. सध्या तरी आता आपल्याला गोलंदाज पाहायला भेटेल, तो म्हणजेच अर्थातच दीपक आला गोलंदाजी बारवरती. पाहू शकाल आता दीपक कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहू शकाल माऊला. माऊ आता कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करेल. 15 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक एंडवरती माऊ. हो खोलातला हेलिकॉप्टर उडवला समोरच्या दिशेनं आणि त्यानंतर आता चेंडू थांबणार नाहीये. वन बाउंड सीमारेषा पार. 4 धावा येतात. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थातच 19 या आकड्यावरती. 19 धावा सध्या तरी आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वरती. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. खोलातला होता हेलिकॉप्टर उडवला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार निघून गेला. कॅमेरामॅनचं देखील कौतुक. शेवटच्या षटकापर्यंत चेंडू टिपण्याचं काम ते केलं जात आहे. तर आता षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल. कशा पद्धतीचं आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये चढवेल. दीपकचा पुढचा बॉल. यावेळेस फॉलिंग स्विंगचा फटका आहे, परंतु फटका काही काळ जरूर हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तिथून भेटतील पुन्हा एकदा 4. माऊच्या बॅटमधून सलगचा दुसरा आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच अर्थातच 23 या आकड्यावरती. सध्या 23 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुन्हा एकदा आता कशा पद्धतीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. हो यावेळेस पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू चाललाय सरळ मागे. त्यानंतर इथून आता लाईन आपल्याला चेक करावी लागेल आणि हा येतोय खणखणीत असा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या ती मात्र जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. मान्य श्री राजूबाबा यांचं देखील इथे आगमन झालं. शुभ आगमन तर कमिटीकडून त्यांचं देखील सहर्षमय हार्दिक हार्दिक स्वागत. तत्पूर्वी जाऊया बॅचकडे. तिथून आता 3 चेंडू 12 धावा खर्च केल्यात. सलगची 3 मारलेत माऊ या बॅटरनं. पाहूया इथून चौथा मैदानाच्या आतमध्ये येईल का. माऊ तयार असेल. शपल झाला. आता फुल टॉस असेल. आता हा चेंडू थांबणार नाही. सरळ सीमारेषा बाहेर जाईल. खणखणीत असं आपल्याला पाहायला भेटेल. अर्थातच षटकार आलाय. इथून बॅटरनं रिव्ह्यू घेतलाय. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये हाईट फॅक्टरचा थर्ड अंपायरकडे डिसिजन पोहोचवलाय. डिसिजन पेंडिंग असेल. फुल टॉस होता आणि त्यानंतर हो यावेळेस अडवा बॅटनं सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्यानंतर हा चेंडू यावेळेस अडलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्या कारणास्तव इथून आता एकच धावेवरतीच ते समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 34 या आकड्यावरती. 34 धावा आहेत सध्या तरी आणि 4 धावांची गरज पाहूया नितीनकडनं. इथून चौकार किंवा षटकारांना मॅच फिनिश होईल का हे देखील पाहावं लागेल. हो हो इथून बोटापटका खेळण्याचा प्रयत्न होता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता पाहावं लागेल. आला डॉट म्हणजेच आता 18 चेंडू 4 ची गरज असेल. जाऊया षटकातील पुढचा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि त्यानंतर इथून आता सामना फिनिश झालाय. अभिनंदन ते म्हणजेच आदेश बॉयज संघ फायनल मध्ये एंट्री केली. अभिनंदन. आणि त्यानंतर हार्ड लक डोलारा संघ त्याने देखील चांगली फाईट ती मैदानाच्या आतमध्ये दिली.